शेगाव शहरातील रखडलेल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि झोपलेल्या नगरपरिषद प्रशासनाला जागं करण्यासाठी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शेगाव नगर परिषदेसमोर जोरदार घंटानाद आंदोलन केलं। शेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील भोईपुरा भागातील रस्त्याची दुरावस्था आणि नागरिकांचे होणारे हाल यावर मनसेनं आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाचा तीव्र निषेध केला। शेगाव नगर परिषद हद्दीत येत असलेल्या प्रभाग क्रमांक 15 मधील भोईपुरा भागातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याअभावी अतोनात हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। या परिसरात राहणारे वयोवृद्ध नागरिक, महिला आणि लहान मुलांना विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात चिखलातून आणि खड्ड्यातून वाट काढावी लागते। पावसाळ्यात इथली परिस्थिती अत्यंत बिकट होत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे। या परिसरातील जागरूक नागरिकांनी आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामासाठी नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार लेखी आणि तोंडी तक्रारी दिल्या। संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊनही या गंभीर समस्येकडे प्रशासनानं पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। प्रशासनाच्या या उदासीन आणि ढिम्म कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। मनसेनं प्रशासनाला झोपेतून जागं करण्यासाठी हे घंटानाद आंदोलन छेडलं। पालिकेच्या बांधकाम विभागाने या तक्रारीची आणि भोईपुरा भागातील रस्त्याच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन तातडीनं रस्त्याचा विकास करावा अशी आग्रही मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे। जर प्रशासनानं यावर लवकर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेगाव शहराच्या वतीनं थेट नगर परिषदेत घुसून तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात येईल आणि त्यापुढील होणाऱ्या सर्व परिणामांना नगर परिषद प्रशासन सर्वस्वी जबाबदारी राहील असा कडक इशारा देण्यात आलाय। या आंदोलनाप्रसंगी मनसेचे शेगाव शहर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभाग क्रमांक 15 मधील त्रस्त नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज मनसेच्या वतीने आंदोलन याच्यासाठी आहे कारण आमच्या काही समस्या आहेत। प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 3, 15 तर आम्ही बरेच निवेदने दिले पण आमचं काम काही प्रशासनाने केलेलं नाही। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की प्रशासन झोपलेलं आहे। त्याच्याकरिता आम्ही घंटा आंदोलन त्यांना जागं करण्यासाठी उभारलेलं आहे। जर का आज हे प्रशासन जागा झालं नाही तर आमचं हे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे। आमच्या मागण्या एवढ्याच होत्या की जे रस्ते जे खराब आहेत ते दुरुस्त करून द्यावे, ज्या नाल्या ज्या पूर्ण भरलेल्या आहेत ते गटार स्वच्छ करून द्यावं, पाणी पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे। अशा प्रकारचे जे आपल्या जनहितासाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या प्रकारचे निवेदन आम्ही या नगर परिषदेला दिलेले होते।